बोला सर, आज तिसरी गाडी पक्षाची मीटिंग आहे. त्यामध्ये बरेच काहीतरी कार्यक्रम आपण ठेवलेले आहे निवड करण्यासाठी किंवा राखी करण्यासाठी. त्यामध्ये आपण एक पदाधिकारी आहे. तर या तिसरी गाडी पक्षातर्फे आपण काय बोलणार आहे? सध्याच्या राजकीय महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये ज्या दोन्ही आघाडी फेल गेलेल्या आहेत, तर त्याच्यासमोर जनतेला एक उत्तर आणि चांगला पर्याय देण्यासाठी आम्ही 11 पक्षांनी मिळून तिसरी आघाडी ओपन केलेली आहे. आणि या सभेमध्ये सर्व पक्षांनी मिळून माननीय श्री अंकुशरावजी पाटील यांना अध्यक्ष म्हणून निवडलेले आहे. आणि इतर सर्व पक्ष जे आमचे आहेत हे पण सर्व हजर आहेत. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये आरोग्य व्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था, बेकारी, महागाई हे जेवढे इश्यू आहेत, या विषयावर जर तोडगा काढू शकतो तर हा फक्त तिसरी आघाडीच काढू शकते. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी जनतेला विनंती करतो की तिसरी आघाडीचे उमेदवारांना जंगी बहुमतीने निवडून आणावे. धन्यवाद. आपले जे आहे तिसरी गाडी पक्षात महागाईबद्दल आपण बोललो, महागाईबद्दल बोललेले आहे. त्या महागाई बद्दल प्रत्येक पक्ष बोलत आहेत की आम्ही कमी करणार आहे. तर प्रत्येक पक्षाची जी भूमिका आहे ते कठोरपणा झाली नाही. तर आपली तिसरी गाडीचे पक्ष ते कठोरपणा भूमिका घेणार का? कठोर घेणार. याचा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे की सध्या विद्यमान केंद्र व राज्याची जी सरकार आहे त्यांची जी पॉलिसी आहे, या पॉलिसीमध्ये यांनी सर्व धंदे जेवढे पण छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांना बंद करून मॉल आणि ऑनलाईन कल्चर उभं केलेलं आहे. आणि फक्त त्यांच्या अंबानी अदानींना बिझनेस मिळणार आणि बाकीचे लोक त्यांची गुलाम होणार. आज जो माणूस $1-2 लाख व्यापारी, छोटा व्यापारी कमवत होता किंवा त्याचा वरचा डिस्ट्रीब्युटर कमवत होता, तर त्याची कमाई बंद करून त्याची मुलं आता त्या अंबानी अदानीच्या मुलांची नोकरी करणार. तो 20 आणि 30 हजारमध्ये नोकरी करणार. तर ही जी व्यवस्था या लोकांनी केलेली आहे, तर या सरकार आणि विपक्ष हे दोन्ही मोठे कॉर्पोरेट वर्ल्डचे गुलाम झाले. आणि यांचा उत्तर पर्याय हाच आहे की तिसरी आघाडीला निवडून द्या. सर, आपला उद्देश आहे की लघु उद्योग झाले पाहिजे. सर्वांना उद्योग आणि नोकरी मिळालं पाहिजे, सर्वांना शिक्षण व्यवस्था मोफत मिळाली पाहिजे आणि सर्वांना आरोग्य व्यवस्था मोफत मिळाली पाहिजे. हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे. जगातल्या इतर देशामध्ये पण ही व्यवस्था फ्री आहे, तर आपल्या देशात का नाही? जेव्हा एवढे लोक टॅक्स पे करतात तर त्याचा पैसा मॅक्झिमम जो आहे तो दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी वळतो. त्याच्याऐवजी या मूलभूत व्यवस्थेमध्ये जनतेला मिळाला पाहिजे.